प्रश्न असा आहे की एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्याला त्यात 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झाला हे उत्तर काढायचे आपल्याला. मग आता यामध्ये आपण असं समजूया की त्याने सुरुवातीला 100 रुपये गुंतवले आणि 100 रुपये गुंतवल्यावर त्याला 20% नफा झाला. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये 100 मध्ये 20 ची वाढ झाली आणि त्याच्याकडे आता 120 रुपये झाले. आता या 120 रुपयावर त्याने काय केलं, दुसऱ्या व्यवहारात गुंतवले आणि मग या 120 वर मात्र तोटा झाला 20%. याचा अर्थ 120 जे आहे याचे 20% त्याला कमी मिळाले, म्हणजे त्याला 80% रक्कम मिळाली. 20% तोटा म्हणजे 100तले 20% काढले म्हणजे 80% त्याला, म्हणजे 120 चे 80%च रक्कम मिळाली. आणि मग जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 80 लिहिलं, टक्के म्हणजे छेदाला 100 आणि 2 शून्य कट झाले, या अंशातले छेदातले कट झाले आणि तर राहिले 96. आणि आपण संपूर्ण व्यवहार जर पाहिला तर त्याची गुंतवणूक 100 रुपये केली होती आणि शेवटी मग त्याने दुसरा व्यवहार करून त्याला मात्र 20% तोटा झाल्यामुळे त्याच्या हातामध्ये रक्कम 96 राहिली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 100 मधून जर 96 गेले तर राहिले 4 त्याला कमी मिळाले, म्हणजेच या ठिकाणी त्याला संपूर्ण व्यवहारामध्ये 4% तोटा झाला. पुढचा प्रश्न पाहूया. 10, 12, 16 व 18 या संख्यांनी एका संख्येला भाग दिला असता बाकी 7 उरते, अशी लहानात लहान संख्या कोणती? मग या संख्या ज्या आहेत 10, 12, 16 आणि 18 यांनी भाग दिल्यावर बाकी 7 राहते. तर ती लहानात लहान संख्या शोधायची असेल तर काय करायचं, जी दिलेली संख्या असते त्या ह्या सर्व संख्यांचा लसावी काढायचा आणि मग आपल्याला तिकडे उत्तराकडे जाता येत असतं. तर ह्या दिलेल्या संख्या आहे यांचा आपण आधी लसावी काढू. मग लसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सर्वांना भाग झालेली संख्या आधी जी आहे 2 शोधून घेतली. 2 × 10, 2 × 12, 2 × 8 = 16, 2 × 9 = 18. पुन्हा पाहिलं तर ह्या दोघांना 2 ने भाग जातो, 2, 5 × 10, 2 × 6, 2 × 8, 9 × 10. आता या 3 आणि 9 ला भाग जाईल 3 ने, 5 × 10, 3 × 3, 4 × 10, 3 × 9. आता दोघाला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून काय करायचं आता की या सर्वांचा गुणाकार करून घ्यायचा आणि तो लसावी होऊन जाईल. मग या ठिकाणी 2 × 4, 4 × 12 गुणिले 5 × 5, 5 × 20, 20 × 60 म्हणजे 12 × 72, 720 आहे. मग आता हे 720 जो लसावी आलेला आहे तो लसावी याच्या पटीत असणारी संख्या शोधायची असते आपल्याला. 720 दुने 1440 हे 1440 जे आहे याला या सर्वांनी पूर्ण निशेष भाग जातो, परंतु बाकी 7 ठेवायची, म्हणजे जर 7 ठेवायचे असतील त्याच्यात मिळवायचे, म्हणजे ती संख्या आपल्याकडे 1447 त्याचं उत्तर राहील, पहिला पर्याय.